नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत कोथिंबिरीच्या वड्या. त्यासाठी आपण घेतलेले कोथिंबीर, बारीक चिरून कोथिंबीर घेतली आहे, ती पाण्यात धुतली आहे थोडी व्यवस्थित. बेसन घेतलेले आणि हे घेतलेलं आहे मिरची, हळद, मीठ आणि लसूण. ओके, आता आपण स्टार्ट करणार आहे कोथिंबिरीच्या वड्या करायला. आता आपण हे वाटून घेणार आहे. तरी मस्त मिरची, लसूण, हळद पेस्ट आपण बेसन पिठामध्ये मीठ टाकलेले. आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत. मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचे. मस्त मिश्रण तयार झालेलं आहे, गोळा तयार केलेला आहे आपण. आता आपण एक पातेलं घेतलं, त्या पातेल्यात पाणी घेतलं थोडंसं आणि त्यात एक लिंबाची फोड टाकलेली. एका ताटामध्ये थोडंसं तेल घेतलं आपण. ते तेल आता चांगलं ताटाला आपण पुसून घेणार आहे. तेल आता मस्त आपण ताटाला पुसून घेतलं आहे आणि हे जे मिक्सचर तयार झालेलं आहे कोथिंबिरीचं आणि बेसनाचं, ते आपण त्याच्यामध्ये ठेवणार. आणि हे आता त्या पातेल्यावर आपण ठेवणार. वरून आता आपण झाकण ठेवणार याचं. जवळजवळ 10 ते 15 मिनटं आपण हे ठेवणार आहे आणि वरून आपण एक पॅक होण्यासाठी वजन ठेवले. आता 15 मिनटं झालेले. आता हे मिश्रण छानपैकी आता शिजलेलं आहे, वाफेवरती शिजवलं आहे आपण त्याला. त्याच्यामध्ये सगळे घालून आपण चेक केलं. ते आपण खाली उतरवणार आहे. आता आपण त्या मिश्रणाला थोडंसं सुट्ट करून घेणार आहे, ताटापासून कट करून घेणार आहे. एकदम सावकाशपणे हे काम करावं लागतं, नाहीतर मग ते तुटू शकतं एकदम. असे उभे आणि आडवे कट मारले की त्या वड्या तयार होतात. कढई आपण गरम करून घेतली, तर त्यात तेल सोडणार आहे. भरपूर तेल आपल्याला लागणार, कारण डीप फ्राय आपल्याला करायचं. तेल गरम होऊ द्यायचे. तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. आता आपण या कट केलेल्या वड्या त्यात हळूहळू सोडणार आहे. ब्राऊन असा कलर आलेला आहे मस्तपैकी वड्यांना. आपण त्याच्या प्लेटमध्ये काढून घेऊ. सुंदर अशा मस्त वड्या तयार झालेल्या आहेत. आता ऋतुराज त्याचा मस्त आस्वाद घेणार आहे. ऋतुराजला आवडणार असं मला अपेक्षा करतो मी. ऋतुराजने टेस्ट घ्यायला
खाल्लेली आहे आणि ती कुरकुरीत असा आवाज येतो. कसं आहे? छान. मस्त. ओके.